हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहेत स्टाफ सिलेक्शन कमिशनचे जे फार्मसिस्टच्या वॅकन्सी होत्या मित्रांनो, तर त्याच्याबद्दल आता मित्रांनो डिटेल नोटिफिकेशन आलेले आहे। आपण आधी रिजन वाइज किती वॅकन्सी कोणत्या रिजन मध्ये होत्या ह्या सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत। तर मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये किंवा या नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी भेटणार आहेत, तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे एज रिलॅक्सेशन। म्हणजे मित्रांनो, तुम्ही कॅटेगरी मध्ये इन्क्लूड होत असताल तर त्या पर्टिक्युलर पोस्टची जी एज दिलेली होती त्याच्यामध्ये किती तुम्हाला एज रिलॅक्सेशन भेटणार आहे या गोष्टी या नोटिफिकेशन मध्ये असणार आहेत। दुसरी गोष्ट मित्रांनो, ऍप्लिकेशन स्टार्ट डेट कोणती असणार आहे ती याच्यामध्ये दिलेली आहे, तर ती पण तुम्हाला माहिती होणार आहे। आणि तिसरी गोष्ट आहे मित्रांनो, ऍप्लिकेशन क्लोज डेट। त्याच्यानंतर मित्रांनो तुमची एक्झाम डेट पण या नोटिफिकेशन मध्ये दिलेली आहे, टेंटेटिव्ह डेट कोणती असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो एक्झाम सेंटर बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे की कोणत्या सेंटर मध्ये, तर तुम्ही कोणत्या रिजन मध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला कोणत्या सेंटर मध्ये जाऊन एक्झाम द्यावी लागेल त्याची पण इन्फॉर्मेशन आहे। त्याच्यानंतर मित्रांनो कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहेत हे सर्व इन्फॉर्मेशन फेज 12 च्या फार्मसिस्टच्या ज्या काही वॅकन्सी असणार आहेत कोणत्याही रिजन मध्ये असो मित्रांनो, तर या नोटिफिकेशन मध्ये त्याची सर्व इन्फॉर्मेशन भेटणार आहे। हे बघू शकता, स्टाफ सिलेक्शन कमिशनची ऑफिशियल साइट आहे। तर मित्रांनो इथे जे नोटिफिकेशन आलेले आहे ते आपण डाउनलोड करून बघणार आहेत। इथे बघू शकता, नोटीस फॉर फेज 12 2024 सिलेक्शन पोस्ट। तर मित्रांनो हे नोटिफिकेशन आपण डाउनलोड करून घेऊ। तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही, हा नोटिफिकेशन कालच आलेला आहे 26/2/2024। तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वात आधी इन्फॉर्मेशन भेटतात ज्या काही फार्मसिस्टच्या वॅकन्सीची इन्फॉर्मेशन असते मित्रांनो। तर इथे बघा मित्रांनो, ऍडव्हर्टाइजमेंट नंबर फेज 12 2024 सिलेक्शन पोस्ट, डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाइन ऍप्लिकेशन। तर मित्रांनो ऑनलाइन ऍप्लिकेशन कधीपासून होणार आहे, 26 फेब्रुवारी 2024 ते कितीपर्यंत तुम्हाला टाइम किती भेटणार आहे, 18 मार्च 2024। तर इथे बघू शकता लास्ट डेट अँड टाइम ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाइन ऍप्लिकेशन ती किती असणार आहे, 18 मार्च 2024। 18 मार्च 2024 ही मित्रांनो तुमची लास्ट डेट असणार आहे फेज 12 च्या ज्या काही वॅकन्सी असणार आहेत त्याच्यासाठी। नंतर मित्रांनो तुमच्या फी पेड करण्यासाठी 19 मार्च 2024 चा टाइम दिलेला आहे। आणि मित्रांनो काही करेक्शन असतील, विंडो फॉर ऍप्लिकेशन फॉर्म करेक्शन, तर ते 22 मार्च 2024 पर्यंत तुम्ही करू शकता मित्रांनो। 22 मार्च 2024 ते 24 मार्च 2024 पर्यंत तुम्ही काही करेक्शन असतील तर ते करू शकता। नंतरची मित्रांनो महत्वाची गोष्ट बघा, डेट ऑफ कॅम्प्युटर बेस एक्झामिनेशन। तर मित्रांनो तुमची एक्झाम डेट कोणती असू शकते ते इथे दिलेली आहे। ते किती आहे मित्रांनो, 6 किंवा 8 मे, 6 मे और 8 मे 2024। मे महिन्यात तुमची एक्झाम होऊ शकते, टेंटेटिव्ह डेट ही दिलेली आहे। आणि तुम्हाला मित्रांनो काही हेल्प लागणार असेल तर इथे हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे। तर मित्रांनो आता आपण याच्यामध्ये बाकीच्या कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते बघणार आहोत। आपण ऍप्लिकेशन स्टार्ट डेट, एंड डेट, करेक्शन काय असेल आणि एक्झाम डेट वगैरे बघितलेले। इथे मित्रांनो खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत, तुम्ही ह्या व्यवस्थित रीड करून घ्या। आता हे रिजन वाइज वॅकन्सीज असतात। इथे महत्त्वाची दुसरी गोष्ट आहे, डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ पोस्ट आर गिव्हन असेंचर थर्ड ऑफ द नोटीस ऑफ एक्झामिनेशन। तर मित्रांनो तुम्हाला जे ऑफिशियल साइटवर सर्व गोष्टी भेटतील ती असणार आहे ssc.government.in। आणि मित्रांनो पोस्ट वाईज, आता आपण पोस्ट कोड पण ऑलरेडी बघितलेत, तर ह्याच्यामध्ये पोस्ट कोड वाईज तुम्हाला फॉर्म फिल करावा लागतो। तर ते पोस्ट कोड डिटेल वगैरे तुम्हाला चेक करायचे असतील तर या साइटवर तुम्हाला ते भेटणार आहे। ही साइट ओपन केली की तिथे तुम्हाला आधी जे फेज 12 आहे ते सिलेक्ट करावे लागेल। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला रिजन सिलेक्ट करावा लागेल की कोणत्या रिजन मधल्या तुम्हाला पोस्ट कोडची इन्फॉर्मेशन पाहिजे। आणि त्यानंतर तुम्हाला तिथे आपल्या फार्मसिस्टच्या ज्या काही वॅकन्सी असणार आहेत त्या रिजन मध्ये सर्व दिसतील नोटिफिकेशन।
तर ते व्ह्यू करायचे तुम्हाला. तिथे डिटेल मध्ये त्याची इलिजिबिलिटी दिसणार आहे. तर मित्रांनो काही ज्या पोस्ट आहेत फार्मसीच्या त्याची इलिजिबिलिटी फक्त डी फार्म आहे, आणि काही पोस्ट मध्ये मित्रांनो डी फार्म स्टुडंटला काय असणार आहे, 2 इयरचा एक्सपिरियन्स त्यामध्ये असणार आहे, आणि बी फार्म स्टुडंट सर्व पोस्टसाठी इलिजिबल असणार आहे. तर मित्रांनो ज्या डी फार्म स्टुडंट आपल्या मित्रांजवळ एक्सपिरियन्स नसतील तर त्यांच्यासाठी पण काही पोस्ट कोडसाठी तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो. आणि जे एक्सपिरियन्स वाले आहेत डिप्लोमा होल्डर स्टुडंट त्यांना तर काही टेन्शन नाहीये, सर्व पोस्टसाठी ते अप्लाय करू शकतात. इथे खूप साऱ्या इन्फॉर्मेशन दिलेले आहेत मित्रांनो बघा. फॉर SC अँड ST ऍप्लिकंट यांच्यासाठी एज रिलॅक्सेशनच्या वगैरे सर्व इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे, आणि खाली टेबल मध्ये पण दिलेले. त्याच्यानंतर फॉर OBC ऍप्लिकंट तर त्याच्यासाठी ही इन्फॉर्मेशन आहे. नंतर मित्रांनो EWS असताल तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन तुमच्या रिलेटेड असणार आहे. हे व्यवस्थित रीड करून घ्या, हे नोटिफिकेशन मी तुम्हाला देणारच आहे. आणि क्रुशियल डेट SC ST असेल ह्या सर्वांची इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली आहे मित्रांनो. आता आपण मित्रांनो खाली महत्वाचं जे असणार आहे ते एज रिलॅक्सेशनचं टेबल बघूत की डिटेल मध्ये किती एज रिलॅक्सेशन भेटणार आहे. इंडियन सिटीजन ह्या बाकीच्या टर्म्स अँड कंडिशन पण तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्या. आता बघा मित्रांनो एज लिमिटचं दिलेलं आहे इथे. आता काही पोस्ट म्हणजे पोस्ट कोड तुम्ही ओपन केला आणि त्याच्यामध्ये जर 18 ते 25 इयर असं एज मेन्शन असेल तर ते एज असणार आहे मित्रांनो जनरल म्हणजे ओपन साठी. तर ते किती असणार आहे, 2/1/1999 2 जानेवारी 1999 ते 1 जानेवारी 2006 ह्याच्यामध्ये जर असेल तर ओपनचा कॅन्डिडेट इथे इलिजिबल असणार आहे. पण मित्रांनो तुमची कॅटेगरी असेल तर त्यामध्ये तुम्हाला रिलॅक्सेशन भेटणार आहे. त्या पोस्ट कोड वाईज तुम्हाला चेक करायचंय की त्याची एज लिमिट काय आहे, आणि त्याच्यानंतर मित्रांनो बर्थ ऑफ डेट नुसार तुम्हाला तिथे बघायचंय की तुम्ही इलिजिबल तिथे असणार आहेत की नाही असणार आहेत. तर सर्वच आहे. ज्या पोस्ट कोड अंडर 18 ते 25 दिलेले, ज्या पोस्ट कोडच्या अंडर 18 ते 27 दिलेले, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आधी पोस्ट कोड वाईज बघून घ्यायचे. किती नंबर ऑफ वॅकन्सी असणार तिथे ह्या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला फॉर्म फिल करायचंय. तर मित्रांनो आता बघा एज रिलॅक्सेशन किती असणार आहे. रिलॅक्सेशन इन अप्पर एज लिमिट, रिलॅक्सेशन इन अप्पर एज लिमिट ऍडमिट इलिजिबल कॅटेगरी ऑफ द ऍप्लिकेशन गिवन बिलो. तर तुम्ही मित्रांनो जर SC किंवा ST असताल कॅटेगरी तुमची तर एज रिलॅक्सेशन 5 इयर असणार आहे. जर तुमची कॅटेगरी OBC असेल तर त्याच्यामध्ये 3 वर्षाचं तुम्हाला रिलॅक्सेशन भेटणार आहे. PWBD ची 10 इयर असे सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये कॅटेगरीचे जे काही स्टुडंट असणार त्यांना सर्वांना एज रिलॅक्सेशन भेटणार आहे. आणि याच्यावर मित्रांनो आधीच्या मी फेज 12च्या फार्मसीच्या वॅकन्सीवर व्हिडिओ बनवलेले होते. तर हे एज रिलॅक्सेशनचा खूप साऱ्या कमेंट आलेल्या होत्या. तर त्या सर्व मित्रांना मी सांगतो की इथे एज रिलॅक्सेशन असणार आहे. हे नंतर तुम्ही डिटेल बघून घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो एक सर्व्हिसमॅन असेल तर त्याच्यासाठी ऍप्लिकेशन करायची प्रोसेस दिलेली आहे. नंतर मित्रांनो जे काही डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत याची पण सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो या नोटिफिकेशन मध्ये डिटेल मध्ये दिलेली आहे. हे नोटिफिकेशन मित्रांनो फेज 12 मध्ये ज्या काही पोस्ट इन्क्लूड होतात रिजन वाईज तर ते सर्व दिलेले. तर मित्रांनो आपण जे महत्वाचं आपल्यासाठी पॉइंट असणार आहे एक्झाम सेंटर. जसं की काही मित्रांना वाटत असेल की सर सेंट्रल रिजन मध्ये वॅकन्सी जास्त आहेत, वेस्टर्न रिजन मध्ये वॅकन्सी जास्त आहेत, तर मी तिथे ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकतो. हा तू भरू शकतो, पण तुला त्या एक्झाम सेंटरवर त्या स्टेट मध्ये एक्झाम देण्यासाठी जावं लागेल. तर मित्रांनो त्याची पण इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. आता बघा मित्रांनो इथे पहिल्यांदा दिलेलं आहे एक्झामिनेशन सेंटर आणि सेंटर कोड दिलेलं आहे या कॉलम मध्ये. त्याच्यानंतर SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनचे जे रिजन असणार आहे ते दिलेले, आणि मित्रांनो त्यानंतर ऍड्रेस दिलेला आहे. तुम्हाला त्या सेंटरचा ऍड्रेस पण भेटेल इथे. जर तुम्हाला दुसऱ्या रिजन मध्ये भरायचा असेल फॉर्म तर तुम्ही ते चूज करून व्यवस्थित बघू शकता की या ऍड्रेसवर तुम्ही जाऊ शकता की नाही, तुमच्यासाठी सोयीचं होणार आहे की नाही. तर मित्रांनो ज्या काही सेंट्रल रिजनच्या वॅकन्सीज असणार आहेत
त्याचं एक्झाम सेंटर असणार आहे त्याचे उत्तर सेंट्रल रिजन बिहार अँड उत्तर प्रदेश. तर मित्रांनो हे त्याचं सेंटर असणार आहे, त्याची इन्फॉर्मेशन मुझफ्फरपूर हे सर्व दिलेलं आहे. आणि मित्रांनो त्याचा ऍड्रेस पण दिलेलं आहे, रिजनल डायरेक्टर स्टाफ सिलेक्शन कमिशन, महात्मा गांधी मार्ग, सिव्हिल लाईन, केंद्र सदन, प्रयागराज. तर मित्रांनो सेंट्रल रिजनच्या ज्या काही एक्झाम होणार आहेत ते कुठे, प्रयागराज मध्ये तुम्हाला तिथे जावा लागणार आहे मित्रांनो, सेंट्रल रिजन. त्याच्यानंतर मित्रांनो ईस्टर्न रिजन त्यासाठी कोलकाता, वेस्ट बेंगॉल तुम्हाला दिलेले. त्याच्यानंतर याच्यामध्ये खूप सारे रिजन वाईज येतात. तर मित्रांनो आता आपल्याला सर्वात महत्वाचं की आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या ज्या वॅकन्सी असणार आहेत सर त्या कुठे होणार आहेत, कोणत्या सेंटरला होणार आहेत. तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आपलं महाराष्ट्र जे असतो तो वेस्टर्न रिजन मध्ये इन्क्लूड होतो. तर वेस्टर्न रिजन मध्ये बघा अहमदाबाद, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे. तर मित्रांनो इथे सेंटरचे ही दिलेले कोड दिलेले. जर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म पुणेमध्ये भरायचा असेल तर इथे पुणेचा कोड दिलेला आहे. औरंगाबाद ह्या ज्या वॅकन्सी असणार आहेत पुणेमध्ये पण आहे, नागपूरमध्ये पण आहे, नाशिकमध्ये पण आहे. वेस्टर्न रिजन मध्ये इथे महाराष्ट्र तुम्हाला दिसत असेल. इथे बघा रिजनल डायरेक्टर स्टाफ सिलेक्शन कमिशन, फर्स्ट फ्लोर, साऊथ विंग, पाठशाळा भवन, महर्षी कर्वे रोड, मुंबई. तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पण एक्झाम सेंटर भेटणार आहे, याची डिटेल तुम्ही व्यवस्थित रीड करा आणि त्यानंतर मित्रांनो ऍप्लिकेशन फॉर्म भरा. त्याच्यानंतर मित्रांनो इथे एक्झामिनेशन स्कीम दिलेले ते बघू शकता. जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, ऍप्टिट्यूडचा असेल, इंग्लिश लँग्वेज. तर इथे सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तर हे पण तुम्ही व्यवस्थित समजून घ्या गोष्टी. याच्यामध्ये सिलेबस पण दिलेला आहे, कॅम्प्युटर बेस्ड एक्झाम होईल. इंडक्टिव्ह सिलेबस काय असणार आहे ते पण याच्यामध्ये डिटेल दिलेलं आहे मित्रांनो. आणि ते पण मित्रांनो 10th लेवल, 12th लेवल आणि डिग्री लेवल ह्याच्यामध्ये दिलेले. हे पण व्यवस्थित ही करा. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये मित्रांनो कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत या पण गोष्टी दिलेल्या आहेत, की सिग्नेचर असेल, फोटोचा अपलोड असेल, तर त्याचे पण जे काही इंस्ट्रक्शन असणार आहेत तर ते पण दिलेले आहेत मित्रांनो. तर फॉल्स इन्फॉर्मेशन आलं तर काय. नंतर मित्रांनो यात महत्वाच्या गोष्टी म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म पण दिलेले आहेत. कोणती जर ऍडिशनल असेल तुमचं तर ते सर्टिफिकेट वाले, फिजिकल लिमिटेशन, तर ते सर्व ऍप्लिकेशन फॉर्म पण याच्यामध्ये अटॅच केलेले आहेत. नंतर मित्रांनो महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचं असेल हे तर त्याच्यासाठी मित्रांनो व्यवस्थित गायडन्स पण दिलेले आहे आणि स्टेप कोणत्या कोणत्या असणार आहेत त्या स्टेप वाईज गायडन्स याच्यामध्ये दिलेले आहे. कॅन्डिडेट, लॉग इन, रजिस्ट्रेशन हे सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो तुम्हाला या नोटिफिकेशन मध्ये व्यवस्थित भेटणार आहे. तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाहीये. आणि मित्रांनो हे जे नोटिफिकेशन असणार आहे तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवर देईल, याची हेल्प होईल मित्रांनो तुम्हाला. आणि मित्रांनो हा फॉर्म भरा. आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर ह्या व्हिडिओला मित्रांनो नक्की लाईक करा आणि तुमच्या सर्व फ्रेंड सोबत या व्हिडिओला मित्रांनो नक्की शेअर करा. आणि मित्रांनो टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, महत्त्वाचे अपडेट तिथे भेटतात तुम्हाला. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. थँक्यू.